नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण देवीच्या कळशाची साडीचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं हे पाहणार आहोत। यासाठी मी ब्लाऊज पीसमधलं जे उरलेलं कापड होतं ते घेतलं आहे आणि त्याची उंची मी 8 इंच इतकी घेतली आहे। दोन्ही बाजूने मी 8-8 इंचाची उंची घेतली आहे आणि याची जी रुंदी आहे ती मी 11 इंच इतकी घेतली आहे। हे मी डबल कापड घेतला आहे आणि जे उरलेलं कापड आहे ते मी कट करून घेते। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जे धागे निघालेत तेही मी कट करून घेते। हे जे कापड कट करून घेतलं आहे याच मापाचं आपल्याला अस्तरही कट करून घ्यायचं आहे। तर सरळ बाजू वरच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि जे अस्तर आहे ते त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे। आणि याला अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। अस्तर अशा पद्धतीने वरच्या बाजूला करून दाब शिलाई मारून घ्यायची आहे। दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तर आतल्या बाजूला घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर या ज्या साइड्स आहेत त्यांना डबल फोल्ड करून एक एक शिलाई मारून घ्यायची आहे। या बाजूला काठ आहे त्यामुळे मी याला सिंगल फोल्ड करून घेते आणि शिलाई मारून घेते। पण ही जी दुसरी बाजू आहे तिथे काठ नाहीये त्यामुळे मला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर ही जी वरची बाजू आहे तिथून आता आपल्याला प्लीट्स करून घ्यायच्या आहेत। जवळपास 1 इंच होईल इतकी मोठी प्लीट घेत जायची आहे। पुन्हा मी दुसरी प्लीट घेतली आहे। अशा पद्धतीने सर्व प्लीट्स करून घ्यायचे आहेत। इथे माझं कापड थोडं जाड आहे त्यामुळे त्याच्या प्लीट्स व्यवस्थित बसत नाहीयेत। अशा पद्धतीने सगळ्या प्लीट्स करून झाल्यानंतर याचं जे वरचं कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे। यानंतर ही जी साडीची खालची बाजू आहे म्हणजे जो घेर आहे याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। लेस लावून झाल्यानंतर या ज्या साडीच्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित बसून घेण्यासाठी याला इस्त्री मारून घ्यायची आहे
आता मी वरची नाडी बनवण्यासाठी कापड घेतलंय आणि त्या कापडाची रुंदी 1.5 इंच इतकी घ्यायची आहे। इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग केली आहे। आता मी ही पट्टी कट करून घेत आहे। या पट्टीची जी रुंदी आहे ती आपण अंदाजाने घेऊ शकतो, जेवढी कलशाला बांधायची आहे तेवढी घेऊ शकतो। इथे मी 21 इंच इतकी घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूचे जे धागे एक्स्ट्राचे आहेत ते मी कट करून घेते। यानंतर आपल्याला या पट्टीचा मध्य काढून घ्यायचा आहे। इथे आपण ज्या साडीच्या प्लीट्स करून घेतल्या आहेत त्याचाही मध्य काढून घ्यायचा आहे। आणि साडीचा जो भाग आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि इथून जो मध्य काढलाय तो जुळवून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर हे जे नाडीचं कापड आहे ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि जो साडीचा भाग आहे त्याच्यावरतीही अशा पद्धतीने फोल्ड करत जायचे आहे आणि शिलाई मारून घेत जायची आहे। इथे आपली आता साडी स्टिच करून झालेली आहे। आता आपल्याला जी देवीची चुनरी असते ती तयार करून घ्यायची आहे। यासाठी मी जे उरलेलं कापड होतं ते घेतलं आहे। हे चुनरीचं कापड आहे ते मी डबल फोल्ड करून घेतलं आहे आणि जे याला काट आहे तो मी कट करून घेतला आहे आणि याची जी उंची आहे ती मी 6 इंच घेतली आहे आणि याची रुंदी आहे ती मी 11 इंच घेतली आहे। आता याचा जो एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून घेतलंय आणि मी जी येलो कलरची जी लेस यूज केली होती ती माझ्याकडे कमी पडली, त्यामुळे मी माझ्याकडे असणारी ग्रीन कलरची लेस आहे ती मी याला अटॅच करत आहे। सरळ कापड घेऊन त्या आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती लेस अशा पद्धतीने लावत जायची आहे। चुनरीला लेस लावून झाल्यानंतर त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। याआधीही माझ्या चॅनलवरती मी देवीच्या कळशाच्या साडीच्या व्हिडिओ अपलोड केल्या आहेत। जर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता। आता इथे माझी चुनरीला पूर्ण लेस लावून झाली आहे आणि हा आहे या साडीचा फायनल लुक। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।